इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या T20 संघाची घोषणा करण्यात आलेली आहे। वैभव सूर्यवंशीचा संघामध्ये समावेश असल्याचं कळतंय, तर श्रेयस अय्यर याच्याकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे। आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी ही संघाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि वैभव सूर्यवंशी हा आता संघामध्ये असणार आहे। सिराज, हर्षित राणा, Arshdeep Singh, Prince Yadav, and the new kid Vaibhav Suryavanshi. So he will be part of the Indian squad for the Ireland series, which will have 16 members. Identically for the England matches also, 5 T20 matches to be played in England. Shreyas Iyer will be the captain, Abhishek Sharma, Sanju Samson, Ishan Kishan, Shivam Dube, Tilak Verma vice captain, Nitish Kumar Reddy, Akshar Patel, Washington Sundar, Varun Chakraborty, Ravi Bishnoi, Mohammad Siraj, Harshit Rana, Arshdeep Singh, Prince Yadav, and Vaibhav Suryavanshi. So Vaibhav is in both the squads for Ireland and the England T20 series. I would like to announce the Indian team or Indian squad for the upcoming Asian Games, which will be 15 members. So Shreyas Iyer will be captain, Abhishek Sharma, Samju Samson, Ishan Kishan, Shivam Dube, Tilak Verma vice captain, Nitish Kumar Reddy, Akshar Patel, Washington Sundar, Varun Chakraborty, Ravi Bishnoi, Harshit Rana, Arshdeep Singh, Vaibhav Suryavanshi, and Bumrah. He will be the inclusion for the Asian Games. Bumrah will not be there in the England as well as for the Ireland series. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय साळवी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय सर, इंग्लंडच्या दौऱ्यासाठीचा हा भारताचा संघ नेमका कसा असणार आहे आणि त्याची उत्सुकता होती, तो म्हणजे वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश झालाय। विजय सर, आकांक्षा, तुझ्याच नावाचा वापर करून मला सांगावंसं वाटतं की आकांक्षा पुढती दिसे गगन ठिंगणे। वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं की आपल्या लेकानं भारताला रिप्रेझेंट करावं। त्याच्या वडिलांचं ते स्वप्न इंग्लंड दौऱ्यात आयर्लंड समोर सत्यात उतरताना दिसणार आहे, वास्तवात उतरणार आहे। एशियन गेम्स मध्ये आपल्याला पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश झालेला पाहायला मिळतोय, जपानमध्ये होणार आहेत आणि त्या एशियन गेम्सच्या निमित्तानं देखील वैभव सूर्यवंशी भारताच्या संघात आलाय। सगळ्यात महत्वाची गोष्ट आकांक्षा ही आहे की या संघाच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे। सूर्यकुमार यादव जो भारताचा 2020 विश्वचषकाचा विजयी कर्णधार होता, यशस्वी कर्णधार होता, त्याच्याऐवजी श्रेयस अय्यर, मुंबईचाच श्रेयस अय्यर त्या कर्णधारपदी आलाय। श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून खूप मोठा आहे, त्यानं IPL मधलं आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलंय। त्यानं कोलकाता नाईट रायडर्सला 2024 साली IPL ची ट्रॉफी जिंकून दिली, 2020 साली दिल्ली आणि 2024 साली पंजाब किंग्स या दोन संघांना त्यानं फायनलमध्ये नेलं होतं आणि अशा एका कर्णधाराच्या हातात भारतीय संघाची धुरा सोपवण्यात येते। एक थोडंसं दुर्दैव पण आहे, कारण सूर्यकुमार यादव अचानक 2020 विश्वचषक, त्याच्यानंतर IPL याच्यामध्ये तो आपल्या कामगिरीला न्याय देऊ शकला नाही, त्यामुळे त्याच्याकडनं श्रेयस अय्यरकडे जाते, तो एक आनंद आहे। पण सूर्यकुमार यादवला वगळण्यात येत आहे, ती एक गोष्ट नक्कीच लागणारी आहे। आकांक्षा, अगदी धन्यवाद विजय सर या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.